वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्या अनिष्ट प्रथेविरुद्ध महाराष्ट्र उभा राहिला, वारकरी चळवळ उभे राहिली, स्वतः महात्मा फुले उभे राहिले, त्या अनिष्ट प्रथेला अनष्ट प्रथेला राजश्रय मिळतो आणि त्याचा एवढा मोठा गवगवा होतो. आणि आपल्याच संविधानावरती हात ठेवून शपथ घेणारे मंत्री महोदय रात्री जाऊन 3:30 वाजता तिथे पूजा करतात. अजून काय बोलावं याच्यावर? त्यांच्या करोडो रुपयाच्या जमिनी जर्मनी फिरमनीमध्ये येतो. मोठा माणूस आहे. खरात मिरगाव म्हणजे फार छोटं झालं. त्याच्या जर्मनीमध्ये जमिनी आहेत, जगभरात जमिनी आहेत त्या माणसाच्या. आरोपींना अटक केल्याच्या नंतर तिथे एक सामान्य किंवा कॉमन बाब ही पाहायला मिळते. नाशिक शहरात विचारतोय, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा समज नेहमी त्या आरोपीच्या हातात बघायला मिळतो. अटक झाल्याच्या नंतर किंवा काही कृती केल्याच्या नंतर असं का होत असेल? हे बघा, माझा आत्ता ज्या कारवाई करतायत त्या सातपुते ताई यांच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे. ती फार कडक IPS ऑफिसर आहे आणि ते सगळं ऑन रेकॉर्ड आणणार आहेत. आणि मला वाटतं मुख्यमंत्री महोदयही सोडतील असं वाटत नाही. आता हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, सत्य महाराष्ट्र समोर आणणं. आता राजकीय काही आपला गोंधळ होऊ नये म्हणून जर हे प्रकरण दाबलं जाणार असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव. पण महाराष्ट्रात परत हे कधी घडूच नये. आणि राजकीय माणसांनी वागताना नेहमी थोडंसा महाराष्ट्राची जी सांस्कृतिक आणि पारंपरिक ओळख आहे ती लक्षात ठेवून वागलं पाहिजे. ह्याच्यासाठी काही केलं मुख्यमंत्र्यांनी तर योग्य होईल. साहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8 वाजता देशाला संबोधित करणार आहे. ज्यावेळेस त्यांनी 8 वाजता देशाला संबोधित केलं, कोणतरी महत्वाची गोष्ट केली, काय सांगायचं? सध्या मी अशोक खरातवर बोलतोय. मला वाटतं त्याच्यापेक्षा अशोक खरात महत्वाचं आहे. आता असं आहे ना, तेच ना की बदललेला महाराष्ट्र आहे ना. जेव्हा या पायऱ्यांवरती काळ्या जादूची चर्चा होते आणि त्याला राजमान्यता मिळते तेव्हा मग नागरिक का नाही विश्वास ठेवणार? तुमचे जर मोठे मोठे मंत्री 3-3 तास तिथे जाऊन पूजा करणार असेल तर त्या गावकऱ्यांना पण वाटणारच ना, ज्या आयला याचं नशीब बदललं, माझं कधी नशीब बदलणार, चला जाऊ त्याच्याकडे. उद्या मला जरी वाटलं अरे 4 मंत्री झाले यार त्याच्यामुळे, मुंबईत 10 लोक आहेत ज्यांच्या बदल्या त्यांनी करून दिल्या आहेत. SRA मध्ये एक ऑफिसर आहे ज्याची बदली त्यांनी केली. सरळ सरळ बोलत आहेत की अख्खं शिक्षण खातं ते चालवायचे. त्या शिक्षण खात्याच्या मंत्र्याला विचारणार आहेत का पोलीस? काय विचारणार नाही. पाणी दिलं होतं महाविकास आघाडी सरकारच्या काळात, तो निर्णय झाला होता. अहो, कोणाच्याही काळात निर्णय झाला असो, महाविकास आघाडीच्या झाला का युती सरकारच्या झाल्या, असा एखाद्या विकृत माणसाला जिवंत ठेवणं आणि त्याला मोठं करणं हा पाप ज्याने कोणी केलं असेल तो पापी आहे. हे काय मी काय सांगत नाही की आम्ही नाही केलं, त्यांनी केलं, त्यांनी नाही केलं, आम्ही केलं, काय माझं काय म्हणणं नाही आहे. अहो, या तुकारामाच्या महाराष्ट्रात तुम्ही कुठल्या विकृताला मोठं करता हा प्रश्न आहे. तुम्ही मला प्रश्न विचारताना माझं मी काय उत्तरं दिली ते मी ऐकलेलीच नाही, तुम्ही आत्ता आला. बऱ्याच प्रकरणावरती महाडमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला, तटकरे साहेब इतर वेळेस सौम्य वागतात, मात्र त्याच प्रश्नावरती का भडकतात असं वाटतं? तो त्यांचा प्रश्न, ते का भडकले तोही त्यांचाच प्रश्न, माझा प्रश्न थोडी आहे. अशोक खरात मामले को लेकर आप क्या कहेंगे? महाराष्ट्र में अंधश्रद्धा कानून जो है वो पास है. महाराष्ट्र की एक अपनी परंपरा थी, एक महाराष्ट्र का अपना नाम था, उसको पूरा मिट्टी में मिला दिया. महाराष्ट्र का इतिहास है हजारों सालों का कि अनिष्ट प्रथा के खिलाफ महाराष्ट्र हमेशा खड़ा रहा, भेदभाव के खिलाफ खड़ा रहा, ऊंच नीच की लड़ाई में महाराष्ट्र खड़ा रहा, यहाँ चातुर्वर्ण के खिलाफ खड़ा रहा. वही महाराष्ट्र में काली जादू को इतना बड़ा ये सम्मान मिला है, ये देख के बड़ा दुख होता है. आपने कहा कि आपको भी कई बार जो है नहीं, वो ठीक है, चलो वो तो चलते रहता है. मेरी तकदीर अच्छी जो वहाँ पे मैं नहीं पहुँचा. ये तो आप तो मेरा ही फोटो दिखा. सातारा प्रकरणावर बोलाल का?
सातारा प्रकरणावर आम्ही काय बोलायचं? 2 मंत्र्यांना मारलंय. अहो, त्या मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे ना, राजीनामे दिले पाहिजे ना. मंत्र्यांना मारण्याची वेळ येते आणि ते मार खाऊन परत येतात इथे सांगायला आम्हाला मारलं म्हणून. याच्यावरती महायुतीच्या समन्वयाची जबाबदारी आहे. अहो, ते जाऊ द्या ना. मार खाल्ल्यानंतर ते विधानसभेत येऊन सांगतात आम्हाला मारलं. हे राजकारण काय स्तरावर गेलंय. मुख्यमंत्री हुशार आहेत, चाणक्य आहे, मुख्यमंत्री सांभाळून घेतील. पण त्या मंत्र्याला तर लाज वाटली पाहिजे की मी मार खाऊन आलोय. आणि हे आम्ही बोलत नाही ना, तेच सांगतायत. मला मान आहे की नाही, माझा स्वतःचं काय आहे की नाही. मी मंत्रिमंडळातला मंत्री आहे आणि मला जर पोलीस आणि पोलिसांच्या संरक्षणात मारलं जाणार असेल तर याचा अर्थ मी मंत्री राहण्याला काय अर्थच नाही आहे. राम राम तुमच्या मंत्रिमंडळा असं म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी दाखवा ना स्वतःचं की मी नाही हे सहन करणार. महाराष्ट्र ने आज तक वो बेचारे हमारे आर पाटिल गुजर चुके हैं. वो एक लफ्ज बोले थे तो उनका इस्तीफा लिया था. ताजमहल आज होटल पहुंचे हुए विलासराव देशमुख का इस्तीफा लिया था. ऐसे कई इस्तीफे सिर्फ नैतिकता के आधार पे लिए गए. यहाँ तो एक काला जादू करने वाले आदमी के साथ पूजा करते हुए देखे गए हैं. हमको कोई नैतिकता बाकी नहीं है, हम कुछ नहीं कर रहे.